मित्रांनो, आपण भूत पिशाच याच्यावरती चर्चा करतोय आणि त्यांच्या विविध नावांचा सुद्धा जे नामकरण केलेलं आहे त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्यानंतर आपण परत एकदा याच्यावरती सखोल चर्चा करू. ह्या विषयावरती ही एक योनी आहे. या 84 लाख योनीमधील एक योनी आहे. मग ती प्राणी मात्राची सुद्धा असते. मग तुम्ही म्हणाल, प्राणी मात्रामध्ये सुद्धा हे अशा आत्मे असतात का? असतात मित्रांनो. त्याच्यावरती पण आपण चर्चा करू. प्राणी मात्रांचे सुद्धा या आत्मे असतात. मग ते आत्मे आपल्याला दिसतात का? हा मित्रांनो, दिसतात. त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करू. वास्तविक स्वरूप कसं असते त्याचं, ते का दिसतात, त्याच्या मागे कारण काय आहे, त्याचाही आपण चर्चा करू. हे ते वास्तव आहे मित्रांनो, सनातनी वास्तव. आपले विचार मांडा. तुम्हाला काय अनुभव असतील तर तुम्ही ते अनुभव मला माझ्या ईमेलवरती पाठवू शकता. ईमेल आय डी मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. त्याच्यावरती ते तुम्ही पाठवू शकता. आपण त्याच्यावरती चर्चा करू किंवा तुमचे अनुभव मी शेअर करेन माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तर एक छान छोटंसं मूल दिसलं मला. छोटंसं मूल, तानं बाळ, ते रडते, मला यायचंय, मला यायचंय, असं मला शब्द ऐकायला येतात. त्यांच्या पत्नीला विचारलं, त्यांच्या सुनेला विचारलं, त्यांच्या बहिणीला विचारलं. त्यांनी आपापले अनुभव तिथे मला सांगितले. मित्रांनो, भयावह स्वरूप. मग मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, आपण याच्यावरती इलाज करू. नक्की काय आहे ते बघू. तुम्ही कोणाकोणाकडे चौकशी केलात? तुम्हाला या तांत्रिककडे गेलो, या मांत्रिकाकडे गेलो, या भटाकडे गेलो, या ब्राह्मणाकडे गेलो. त्यांनी आपापल्या परीने आम्हाला सांगितले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावात जी चौकशी केली, त्या गावात चौकशी केल्यानंतर कळलं की तिथे हडळ आहे. ते सुद्धा तेच सांगतात.